बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे धक्कातंत्र वापरलंय। शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीकडून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहेत। भाजपाकडून 4 उमेदवार देण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची नावं पुढे येऊ लागली आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं, मात्र ऐनवेळी त्यांचं नाव मागे पडल्याची माहिती समोर येत असून आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय। ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचं काम केलंय। विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्यानं माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही ज्योती वाघमारे यांनी सातत्यानं पार पाडली आहे। आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात। पुण्यातील नामांकित MIT ADD विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोशल मीडियावरून एका विद्यार्थिनीचा सतत छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या संतप्त वडिलांनी थेट कॉलेज परिसरात जाऊन जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सुमारे 15 दिवसांपासून DY पाटील कॉलेजचा एक विद्यार्थी त्या विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून वारंवार मेसेज पाठवत होता, तसेच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं। या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती। अखेर तिने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। मुलीच्या तक्रारीनंतर संतप्त झालेले वडील थेट विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि संबंधित विद्यार्थ्याला पकडला। दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर संतापाच्या भरात वडिलांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दरम्यान या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि ऑनलाईन छळाच्या वाढत्या घटनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आज अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा 6वा दिवस आहे। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याला 100 तास पूर्ण झालेत। इस्रायल आणि अमेरिकेनं आतापर्यंत इराणवर 5000हून अधिक बॉम्ब टाकलेत आणि 20 इराणी युद्धनौका बुडाल्या आहेत। या हल्ल्यांमध्ये 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। इराणनं मध्य पूर्वेतील 9 देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं। दरम्यान इस्रायलनं लेबनॉनमधील त्रिपोली येथील पॅलेस्टिनी निर्वासित छावणीवर हल्ला केला। वृत्तानुसार हा हल्ला बेदावी निर्वासित छावणीत झाला, जी उत्तर लेबनॉनमधील सर्वात मोठी पॅलेस्टिनी निर्वासित छावणी मानली जाते। दरम्यान इराणनं इस्रायलला कडक इशारा दिलाय। एका इराणी लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं की जर अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये सत्ता बदलण्याचा प्रयत्न केला तर इराण इस्रायलच्या दिमोना अणुसूत्राला लक्ष्य करू शकतं। इराणी वृत्तसंस्था ISNA नुसार अशा कोणत्याही कृती झाल्यास दक्षिण इस्रायलमध्ये असलेल्या अणुसूत्रावर हल्ला केला जाऊ शकतो, असं अधिकाऱ्यानं सांगितलं। अमेरिकेनं बुधवारी भारतातून परतणाऱ्या IRIS देना या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ हल्ला करून ती बुडवली आहे। या हल्ल्यात आतापर्यंत 87 इराणी नौसैनिक ठार झालेत अशी माहिती श्रीलंकेच्या सरकारनं दिली आहे। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितलं की हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीनं इराणी जहाजाला टॉर्पेडोनं लक्ष्य करून बुडवलं। श्रीलंकेच्या नौदलानं 32 जखमी नौसैनिकांना वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केलंय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचं वातावरण अधिकच गडद होताना दिसतंय। अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामतीकडे जात असताना विमान कोसळलं आणि झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला। ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले होते। या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून अपघात की घातपात याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही हालचाली वाढल्या असून बुधवारी रात्री मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 20हून अधिक आमदार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी एकत्र आले होते। या बैठकीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। नागरी उड्डाण संचालनालय म्हणजेच DGCAने सादर केलेल्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचं आमदारांनी सांगितलं। त्यामुळे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा अशी भावना आमदारांमध्ये व्यक्त झाली आहे।
या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी VSR कंपनी आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. विमान दुर्घटनेत काही संशयास्पद बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा संमेलनातील बीजभाषणात केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा उद्देश केवळ ग्रंथरचनेच्या पद्धतीकडे लक्ष वेधण्याचा होता. संत साहित्य हे वेदतुल्यच आहे. कोणत्याही संत ग्रंथाला कमी लेखण्याचा किंवा त्यांची तुलना करण्याचा माझा हेतू नव्हता असं स्पष्ट करत त्यांनी संत परंपरा आणि भाविकांची मोकळ्या मनानं क्षमा मागितली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा या 3 दिवसीय कार्यक्रमात बीजभाषण करताना स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी संत साहित्याबाबत केलेली मांडणी वादग्रस्त ठरली होती. संत परंपरेत समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही भाष्य असून तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा या संकलन स्वरूपातील असल्यानं त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येणार नाही असंही त्यांनी भाषणात नमूद केलं होतं. या विधानानंतर वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. गोविंद देवगिरी यांनी निवेदनात म्हटलंय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनी ज्ञानोबा ते तुकोबा संमेलनाच्या आरंभी माझ्या बीजभाषणातील स्वतंत्र ग्रंथ म्हणून समर्थांचा दासबोध हाच दिसतो. या वाक्याचा रोख ग्रंथरचना पद्धतीकडे आहे. या ग्रंथांच्या वा त्यांच्या आशयाच्या तौलनिक श्रेष्ठ कनिष्ठतेचा क्षुद्र भाव माझ्या मनाला शिवतही नाही. राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता आता पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता त्यांच्या शोध मोहिमेतील यशावरून मोजली जाणार आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामगिरीवरच आता पोलीस ठाण्यांचं नामांकन ठरवण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलांचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शोध मोहिमेला गती देण्यासाठी शासन विशेष पावलं उचलत असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री म्हणाले, बेपत्ता होण्याचं प्रमाण चिंतेचं असलं तरी शोध घेण्याच्या प्रमाणात 10% वाढ झाली आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत 41,193 मुलामुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. बेपत्ता महिलांपैकी साधारण 55 ते 60% महिला वर्षभरात सापडतात, तर 3 वर्षांमध्ये हे प्रमाण 90% जातं. मात्र वर्षभरानंतर कुटुंबीय आणि पोलीस दोघांचाही पाठपुरावा कमी होतो ही चिंतेची बाब आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. शोध मोहिमेत सातत्य राखण्यासाठी आता विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. बेपत्ता महिला आणि मुलींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली दरमहा आढावा बैठक घेतली जाणार आहे. ज्या पोलीस ठाण्यांची कामगिरी सर्वोत्तम असेल त्यांना मानांकन देऊन गौरवण्यात येईल. केवळ गुन्हे नोंदवणं पुरेसं नाही, तर बेपत्ता व्यक्तींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणं याला पोलिसांचं प्राधान्य असलं पाहिजे. नागपूर येथील SBL कंपनीत झालेला भीषण स्फोट ज्यामध्ये 22 निष्पाप कामगारांचा बळी गेला तो केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासन आणि मालकाच्या संगनमतानं केलेला हत्याकांड असा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणी लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी सरकारला धारेवर धरलं. वडेट्टीवार यांनी FIR मधील त्रुटींवर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केला की ज्या घटनेत 22 लोकांचा जीव गेला तिथं अशी कलमं का लावली गेली ज्यामुळे आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल. हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का असा सवाल करत कंपनी मालकावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा कलम 302 गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पेसोचे मुख्यालय नागपुरात असूनही अधिकारी तपासणीला का गेले नाहीत? कामगार अधिकारी आणि निरीक्षकांनी केवळ पैसे घेऊन लोकांच्या जीवाशी खेळ मांडला असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. ज्या निरीक्षकानं या कंपनीला सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र दिलं त्याला तत्काळ निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. 1.5 वर्षात अनेक स्फोट झाले तरी सरकार काय कारवाई करत आहे? अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का असा जाब वडेट्टीवार यांनी विचारला. मंत्र्यांनी यावर कायदेशीरदृष्ट्या जे शक्य असेल ते करू असं मोगम उत्तर दिलं. मात्र ठोस कारवाईचं आश्वासन न मिळाल्यानं संतापलेल्या विरोधकांनी सरकारचा धिक्कार करत सभागृहातून सभात्याग केला. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून शासकीय सेवेत शिरकाव करणाऱ्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील 28 जिल्हा परिषदांमध्ये करण्यात आलेल्या विशेष पडताळणी मोहिमेत ज्यांच्याकडे अधिकृत प्रमाणपत्र नाही, ज्यांची प्रमाणपत्र बनावट आहेत किंवा ज्यांचं दिव्यांगत्व 40% कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांवर ही टांगती तलवार आली असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय. शासनाने सादर केलेल्या अहवालानुसार 28 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 10,922 दिव्यांग अधिकाऱ्यांची नोंद आहे. यापैकी आतापर्यंत 6,218 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यातूनच हा 316 जणांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय. अद्याप अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी प्रक्रिया सुरू असून 40% कमी दिव्यांग आढळलेले अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अजूनही 5,000 अधिकाऱ्यांची पडताळणी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या गैरप्रकाराला चाप लावण्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी आदेश देऊन दिव्यांग प्रमाणपत्रांची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 18 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या या आदेशानंतर आता जिल्हा परिषद स्तरावर सर्वच विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. या विशेष मोहिमेमध्ये केवळ सामान्य कर्मचारीच नव्हे तर शिक्षण, आरोग्य, बांधकाम यासह सर्वच विभागातील अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. दिव्यांगत्वाच्या नावाखाली शासकीय नोकरी आणि विविध सवलतींचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्यांचे धावे दणाले आहेत. विशेष म्हणजे केवळ प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवरच नव्हे तर अशी बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर जबाबदारी निश्चित केली जाणार असून त्यांच्यावरही कारवाईचे संकेत देण्यात आलेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.